जर मी बारीक दरदरीत केलेल्या हिरव्या मिरच्यामध्ये दही घातलं तर काय होईल? चला तर मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते. चला बघूया. हाय, वेलकम टू माय चॅनल. हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलं. 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि हिरव्या मिरच्या घेतल्या 10-15. त्याला आपण बारीक केलं, एकदम पेस्ट नाही केली, दरदरीत केल्या मिरच्या आणि लसूण. हे बघा, ह्या प्रकारे, ह्या बघा, असे आपण दरदरीत हिरव्या मिरच्या आणि लसूण करून घेतलं. आता एका छोट्या कढईमध्ये बऱ्यापैकी तेल घेऊ. तेल घेतलं. तेल गरम झालं की मोहरी घालू. मोहरी घातली. मोहरी तडतडली की जिरं घातलं. जिरं फुललं की क्रश केलेले धने घालू. हातावर क्रश करून घेतले. आणि आता दरदरीत केलेल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि लसण घालू आणि छान तेलामध्ये खमंग असं परतून घेऊ. छान पैकी परतून घेतलं. हे बघा, असं परतून घेतलं. या प्रकारे हे असं झालं. आता सुके मसाले घालू. लाल तिखट घातलं. तिखट जास्त नाही घालायचं आहे, थोडंसंच घालायचं आहे तिखट. हळद घातली. हिंग घातलं चिमूटभर. सावजी मसाला घातला चिमूटभर आणि चवीपुरतं मीठ घातलं. अशा मिरच्या तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. आता आपण त्यात फेटलेलं दही घालू. दही घातलं फेटलेलं. छान फेटून घेतलं आहे दही आणि एका हाताने घातलं आणि एका हाताने फिरवून घेतलं. हे बघा किती सुंदर कलर आला आहे. थोडं पाणी घातलं. हे बघा, आपली चटणी तयार होत आहे. खूप सुंदर चटणी लागते ही. हे बघा किती छान दिसत आहे आपली चटणी. जबरदस्त कलर आला आहे. एकदम मस्त झाली आहे आपली चटणी. ही चटणी भाकरी बरोबर उत्तम लागते. तुम्ही ही चटणी प्रवासात पण घेऊन जाऊ शकता. हे बघा किती छान झाली आहे चटणी. हिरव्या मिरची आणि दहीची चटणी. आपली चटणी तयार आहे. रेडी टू सर्व. हे बघा, मस्त झाली आहे आपली. काकडीच्या धपाट्या बरोबर खूप सुंदर लागते ही चटणी. ह्या प्रकारे आपली चटणी तयार झाली. खूप टेस्टी आणि खूप छान लागते.